आज पाहूया प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय वाक्यात कशी वापरायची आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग. इन इन म्हणजे आत. देअर आर 7 बॉईज इन धिस रूम. देअर आर 7 बॉईज इन धिस रूम. या खोलीत 7 मुलगे आहेत. ही विल कम इन मार्च. ही विल कम इन मार्च. तो मार्च मध्ये येईल. महिना कधीही बोलायचं असेल महिन्याबद्दल तेव्हा महिन्याच्या आधी इन हे प्रेपोजिशन आपण लावतो. ऑन ऑन म्हणजे वर. कीप द बुक ऑन द टेबल. कीप द बुक ऑन द टेबल. टेबलवर पुस्तक ठेव. वी शल मीट ऑन मंडे. वी शल मीट ऑन मंडे. आपण सोमवारी भेटू. वार सोमवार मंगळवार असा वार बद्दल जेव्हा बोलायचं असेल तेव्हा त्या वाराच्या आधी आपण ऑन हे प्रेपोजिशन लावतो. ॲट ॲट म्हणजे कडे. स्थळ वेळ हेतू हे सुद्धा ॲट मुळे आपण सांगतो. टुमॉरो वी शल मीट ॲट द स्टेशन. टुमॉरो वी शल मीट ॲट द स्टेशन. उद्या आपण स्टेशनवर भेटू. आता इथे जरी वर म्हटलं तरी स्टेशन हे स्थळ आहे आणि त्या स्थळाजवळ आपण भेटू असं म्हणताना आपण ॲट हे प्रेपोजिशन त्या स्थळाच्या आधी लावतो. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड म्हणजे फळ्याकडे पहा. आता इथे सरळपणे ॲटचा अर्थ कडे असा झाला. कम हिअर ॲट 6 o'clock. कम हिअर ॲट 6 o'clock. इथे 6 वाजता ये. जेव्हा वेळ सांगायची असेल त्याच्याही आधी आपण ॲट लावतो. बिफोर बिफोर म्हणजे त्यापूर्वी किंवा त्या आधी. ही स्टूड बिफोर द डोअर. ही स्टूड बिफोर द डोअर. तो दाराच्या आधी म्हणजेच दाराच्या पुढे उभा राहिला. द टॉर्टोइज रीच द विनिंग पोस्ट बिफोर द हेअर. द टॉर्टोइज रीच द विनिंग पोस्ट बिफोर द हेअर. सशाच्या आधी कासव जिंकण्याच्या जागी पोहोचलं. आधी. फ्रॉम फ्रॉम म्हणजे कडून किंवा पासून. माय फ्रेंड्स आर कमिंग फ्रॉम दिल्ली. माय फ्रेंड्स आर कमिंग फ्रॉम दिल्ली. दिल्लीवरून माझे मित्र येत आहेत. ही हॅज बीन वर्किंग फ्रॉम 7 o'clock इन द मॉर्निंग. ही हॅज बीन वर्किंग फ्रॉम 7 o'clock इन द मॉर्निंग. तो सकाळी 7 वाजल्यापासून काम करत आहे.